नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, तूर पीक सध्या आपल्याला शेवरा अवस्थेत पाहायला मिळत आहे आणि या अवस्थेत याच्यावर एक फवारणी घेणे खूप गरजेचे असते। आता तुम्ही बघत असता तुमच्या तूर पिकावर काही प्रमाणात अशा प्रकारे पाने गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहे, म्हणजे याच्यावर अळीचा प्रादुर्भाव आहे। यामध्ये पानामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अळी आहे। त्याचबरोबर आपल्या तूर पिकावर शेवरा म्हणजे हा जे तुम्हाला फुटवे दिसत आहे याचे प्रमाण जास्तीत जास्त काढावे याकरता या फवारणीमध्ये तुम्हाला झिंक घ्यायचा आहे। झिंकमुळे काय होईल, तुमच्या तूर पिकावर जास्तीत जास्त फुटवे काढेल, म्हणजे जास्तीत जास्त शेवरा काढेल। त्याचबरोबर तुमच्या तूर पिकावर जे अळी दिसत आहे पाने गुंडाळलेल्या अवस्थेत, त्या अळीच्या नियंत्रणाकरिता काय करायचं, तुम्हाला एखादी गॅस पॉइझन म्हणजे प्रोपेनोसायपर किंवा क्लोरोसायपर याची 30 ते 40 ml प्रमाणे फवारणी घ्यायची आहे। त्याचबरोबर या फवारणीमध्ये तुम्हाला सर्वात मोठा घटक घेणे आहे तो म्हणजे बुरशीनाशक। बुरशीनाशक याकरता की आपल्या तूर पिकावर या अवस्थेत काही ठिकाणी आपल्याला मर जाणून येते, आपले झाडे पूर्णपणे वाळलेल्या अवस्थेत दिसते। याकरता काय करायचं, आपल्याला चांगल्यात चांगलं बुरशीनाशक घेणे आहे। कारण आता आपल्याला सकाळच्या टायमाला आपल्याला धुके पडलेले दिसते, त्यामुळे काय होतं, तूर पिकावर मर रोग येतो। त्याच्याकरिता काय करायचं, आपल्याला ॲझोस्ट्रोबिन टोबिकोनाझोल ह्या घटक असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, किंवा मग प्रोपिकोनाझोल हे घटक असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या तूर पिकाचे मर रोगापासून रक्षण होईल।